सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आणखी लहानूजी बाबांविषयी शब्दप्रपंच. गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन लहानू बाबा गंगापूरला आले. सद्गुरूचे दयेने बाबांची अनात्मता गेली. शरीर कृपेच्या विद्युलतेने भरून गेले. निज स्वरूपाचे निरंजन धन कळायला लागले. सर्व आंतरिक अवस्था या स्पर्शानं प्रकाशमान झाली. 3 दिवस पर्यंत बाबांना समाधी लागली. सर्व अभिनव अशा चैतन्य जगाची जाणीव झाली. लहानूजी जगाच्या महदतांवर गेले. लोहपरिसाची नसो उपमा सद्गुरु महिमा अगाधची. समाधीमधून उठता क्षणीच हृदय प्रफुल्लित झाले. नेत्र आनंदाने भरून आले. लहानूजींचे जीवन पुष्पित, विकसित आणि प्रफुल्लित झाले. आज तो साक्षात्कार राखून जनता जनार्दनापुढे दिव्य स्वरूपाने व त्रिकालज्ञ शब्दाने प्रकट होतो आहे. वर्धा तटनिवासी श्री समर्थ लहानूजी महाराजांचे लीला कस्तुरीचा सुगंध दाही दिशांनी दरवळत होता. त्यामुळे त्या आवडीचे भक्तभृंगे जिथे सहज यायचे. अलक्षाधिकारी श्री समर्थ लहानूजी महाराजांच्या मारण्यात फार मोठे दिव्य होते. मग ती काठी, घोडा, प्रसादाची पुडी अथवा काहीही मारावे. त्यांचा मार म्हणजे दर्शनार्थींना भाग्योदय मारण्याचे आणि प्रसादाचे जर प्रकरणे लिहिले तर एक स्वतंत्र ग्रंथ तयार होईल. कारण बाबांच्या दयेने कितीतरी लोकांचे रोग बरे झाले, नोकऱ्या मिळाल्या, अनेकांचे जीवनात अनेक दिव्य असे परिवर्तन घडून आले. बाबाजवळ भरपूर काड्या असायच्या. त्यांची नावेही अलग अलग असायची. दर्शनार्थी पात्र जसे असेल तसे त्या काठीचा उपयोग व्हायचा. बाबांची एक पद्धत होती. दर्शनार्थींनी नमस्कार करून प्रसादाची पुडी समोर ठेवली की त्या प्रसादामधून थोडा घ्यायचे आणि राहिलेला प्रसाद समोर सरकून घ्यावा. याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रसाद घ्यावयाचा आहे. त्या प्रसादाला स्पर्श व्हावा, विविध तापापासून तो मुक्त व्हावा असा आहे. मग ते कुणाच्या भाग्याने त्याला देतील अथवा न देतील हा त्याचे भाग्याचा प्रश्न आहे. पण त्यांचे पुण्यपावन करस्पर्श प्रसादाने अनेक भवरोग मुक्त झाले आहेत. सद्भक्तांची अरिष्टे, सार्वजनिक संकटे, नैसर्गिक प्रकोप, प्रलय, राष्ट्रीय घातपाती समर्थांना केव्हाच कळत होती व ते निवारणार्थ कटिबद्धही होत होते. सन 1942 मध्ये वर्धा नदीला जो महापूर आला त्यावेळेस तर बाबा नदीच्या पात्रात जाऊन उभे राहिले. गोपालकृष्णाचा चरण स्पर्श होताच जशी खवळलेली यमुना शांत व्हावी, तीच ही वर्धा 4 हातांनी ओसरू लागली. त्या महासंकटापासून प्रजेचे रक्षण केले. त्यावर राष्ट्रसंत म्हणाले, राजा से महाराज बडे, इनके कहने भगवान खडे. श्री संत लहानूजी बाबांची आत्मशक्ती फार प्रबळ होती. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूचे मृत्यूपूर्वी 8 दिवस बाबा अगदी बेचैन होते. बाबांची स्थिती पुढे होणाऱ्या घटनेचा अगोदरच अस्थिर झाली. ते सारखे म्हणत होत की ब्रह्मदेव जाणार आहे, ब्रह्मदेव जाते, अरे ब्रह्मदेव जाते बरं, असे सतत उद्विग्न होऊन कपाळावर हात मारून म्हणायचे. पंडितजीचा मृत्यूकाळ जवळ आला तसतसे हे सर्वज्ञ अधिक तापत होते. टेलिफोनच्या तारा किंवा नभोवाणी केंद्र उशिरा लागले असेल, पण 23/5/1965 पंडितजी दिवंगत झाले आणि इकडे टाकरखेडमधील आत्मशक्तीचा दूरध्वनी तेव्हाच खणखणायला लागला. पूज्य बाबा म्हणाले, गेला रे ब्रह्मदेव, गेला गेला. नंतर सगळीकडे बातमी पसरली. असेच पूज्य महात्मा गांधींचे मृत्यूचे वेळेस बाबासारखे 8 दिवसापासून म्हणत होते, मोठा तारा मावळणार आहे, बंदूक लेका, 1 2 3 बस गेला. अन खरोखर तेच झाले आणि त्या घटनेपासून राष्ट्रीय विचाराला त्यांनी चालना दिली. ती अशी की बाबा जीवन मुक्त असून सुद्धा गांधी टोपी वापरायला लागले. कृपा सिंधू श्री संत लहानूजी महाराजांचे दयेने, प्रेरणेने, कृपेने व प्रसादाने लक्षावधी लोकांचे कल्याण झाले.
समाजोद्धारक लहानोजी बाबांचे अनुभव आणि साक्षात्कार अनेकांना आहेत. त्यापूर्वी घटनांचे लेखन कालत्रयी होऊ शकत नाही. तथापि नामावली जरी सादर केली तरी एक महाग्रंथ तयार होईल. सन 1962 मध्ये लहानोजी बाबांच्या नेतृत्वाखाली टाकरखेड ग्रामस्थांनी अष्टग्रही यज्ञाचा आरंभ केला. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येणार होते. दिनांक 26 जानेवारीला यज्ञ समाप्ती होती, पण वंदनीय महाराजांना काही महत्त्वाचे काम असल्यामुळे दिनांक 25 तारखेला ते आले. ते टाकरखेड, वरखेड व गुरुकुंज येथील कार्यक्रमाला फार मानित होते. त्यांच्यासोबत वरखेडमधून रामकृष्णदादा बेलूरकर, खारकर, भोयर, श्री वंजारी ही मंडळी आली. समर्थांची त्या दिवशी हालचाल काही वेगळीच होती. खोडके कडू यांना व महाराजांच्या आगमनाची सूचना देण्यात आली. पण समर्थांची हालचाल मात्र आज कोणीतरी महापुरुष येणार अशी सकाळीच पासून चालू होती. श्री संत लहानोजी महाराजांची प्रकृती वयोमानाने बरी राहत नव्हती. ते संत तुकडोजी महाराजांना कळाले. जनार्दन बोथे सोबत होते. राष्ट्रसंत आले व समर्थांचे कुटीमध्ये गेले. 2 महासंतांचे अपूर्व मिलन झाले. या संधीचा लाभ म्हणून बोथेंनी कॅमेरा लावला. आकाश आभ्राच्छादित होतं. बारीक पाऊस चालू होता, त्यामुळे फोटो निघत नव्हता. बोथे म्हणतात, बाबा जर दरवाजाजवळ आले तर जमेल, पण त्यांना कोण म्हणणार? तेव्हा वंदनीय महाराज म्हणाले, बाबा थोडे दाराजवळ बसूया. हेत लेकाचं. हो, असे म्हणून डोक्यात दुपट्टा बांधलेले, थोडी दाढी वाढलेली व गळ्यात राष्ट्रसंतांनीच टाकलेली पुष्पमाला असलेली प्रशांत मूर्ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे राष्ट्रसंतांनी म्हणताच तिथे जाऊन बसली. पुन्हा बोथेंनी प्रयत्न केले, पण तीच स्थिती. सर्वत्र काळोख. फोटो काढण्यास योग्य वातावरण दिसत नव्हते. बोथे थकले व शेवटी म्हणाले, बाबा पुढे अंगणात येऊन बसले तर बरे होईल. ही बोथेची सूचना ऐकून वंदनीय महाराज पुन्हा समर्थांना म्हणले, बाबा थोडे पुढे अंगणात बसूया. हे घ्या, तुम्ही म्हणाल तिथं. असे म्हणून ताडकन उठले व खोली सोडून पुढे अंगणात येऊन बसले. बोथेंनी पुन्हा प्रयत्न केला, पण तीच गती. 1-1.5 रोल संपला असेल. शेवटी थकले व महाराज घाई करीत होतं ते यासाठी की समर्थाने हे आता ऐकले कदाचित जर काम बिघडले तर पुन्हा जमायचे नाही. श्री समर्थ आडकोजी महाराजांसारखीच ही मूर्ती. शेवटी बोथे म्हणतात, बाबा प्रकाश नसल्यामुळे काही जमत नाही. सर्वच जण आता थकले. समर्थांनी हे जाणले व थोडे पुढे झुकून आभाळाकडे बघून म्हणाले, कुठे आहे रे तो? लपला काय लेकाचा? निघणं म्हणा आता बाहेर. असे म्हणून जोराने जमिनीवर थाप मारली. सकाळपासून न निघालेला सूर्य लखलखीतपणे प्रकाशमान झाला. हं घ्या आता, करा तुमच्या मनानं, असे पुन्हा बोलले. वंदनीय महाराजांनी इशारा करताच बोथेंनी 2-4 फोटो काढून घेतले. सर्वांना आनंद झाला. त्या दिवशी न निघण्याची प्रतिज्ञा केलेले सूर्यनारायण संत सामर्थ्याने तापायला लागला. फोटो निघाला व लगेच बाबा जमिनीवर थाप मारून म्हणाले, जाय आता, झालं तुझे काम. सूर्य आकाशाच्या उदरी गडप झाला. केवढा मोठा संतांचा अधिकार आहे. वंदनीय महाराज म्हणतात, लहानू नाम तो छोटा है पर काम तेरा आसमान डरे. जय लहानूजी, श्री लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.